भारताचं एक राज्य सध्या व्हेंटिलेटरवर आहे, कारण या राज्याच्या नाकातोंडात पाणी शिरलंय। या राज्यात पावसानं थैमान घातलंय, असंख्य गावं उद्ध्वस्त झाली आहेत, शेकडो नागरिकांचा संसार रस्त्यावर आलाय। ही दृश्य बघा, ही दृश्य आहेत आसामची। आसाममधील अनेक गावं पाण्याखाली गेली आहेत, नागरिक दुसऱ्या भागात पलायन करत आहेत। आतापर्यंत 21 नागरिकांचा मृत्यू झालाय, तर जवळपास 4.5 लाख नागरिकांना पुराचा फटका बसलाय। ही परिस्थिती इथे दरवर्षी उद्भवते। आसाम डुबतोय, स्वतःला वाचवण्यासाठी धडपडतोय। पण दरवर्षी आसाममध्ये महापूर का येतो? एरवी सुंदर वाटणारा पाऊस इथल्या नागरिकांसाठी कर्दन का ठरतो? जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। आसामसाठी पूर येणं ही काही नवी गोष्ट नाही। दरवर्षी आसामला पुराचा फटका बसतो। आसाममध्ये दरवर्षी पूर येण्यामागे ब्रह्मपुत्रा नदीमुळे होणारी धूप हे एक प्रमुख कारण आहे। ब्रह्मपुत्रा नदीच्या काठावरील माती, गाळ किंवा खडकाचे तुकडे पाण्याच्या तीव्र प्रवाहामुळे बाजूला फेकले जातात। अशा प्रकारे धूप झाल्यामुळे नदीची रुंदी वाढते आणि तिचा मार्ग बदलतो। ब्रह्मपुत्रा नदीची रुंदी काही ठिकाणी धूप झाल्यामुळे 15 किलोमीटर पर्यंत वाढली आहे। परिणामी ब्रह्मपुत्रा भारतातील सर्वात रुंद नदी झाली आहे। यामुळे या ठिकाणी पुराचा धोका वाढलाय। त्यानंतर दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे नदीच्या पाण्याला अटकाव करण्यासाठी येथील स्थानिक नेते त्यांच्या परिसरात तात्पुरती उपाययोजना म्हणून नदीपात्राभोवती तटबंदी उभारतात। मागच्या 50 वर्षात 5000 किलोमीटर पर्यंतची तटबंदी उभारण्यात आली आहे। मात्र यामुळे संबंधित भाग सुरक्षित होतो, मात्र इतर भागांना पुराचा धोका वाढतो। निसर्गाशी केलेल्या या छेडछाडीमुळेही आसाममध्ये पुराचा धोका वाढलाय। आसाममध्ये ब्रह्मपुत्रा आणि बराक नदीसह इतरही नद्यांचे विस्तीर्ण जाळे आहे। ब्रह्मपुत्रा आणि बराक या दोन्ही नद्यांना 50 पेक्षा अधिक उपनद्या येऊन मिळतात। ब्रह्मपुत्रा चीनमधल्या मानसरोवरातून उगम पावते, तिथून ती अरुणाचल प्रदेश आणि मग आसाम असा प्रवास करते। अरुणाचल प्रदेश आणि मेघालय ही आसामच्या शेजारील दोन्ही राज्ये म्हणजे डोंगराळ प्रदेश आहेत। आसाम हा प्रदेश या दोन्ही राज्यांदरम्यान आहे। यामुळे चारही बाजूने येणाऱ्या नद्या आसाममध्ये येताना मोठ्या वेगाने वाहत येतात। मेघालयात जास्तीचा पाऊस तसेच ढगफुटीमुळे पूर येतो। परिणामी ते पाणी आसाममध्ये वाहून येते आणि आसाममध्ये महापूर येतो। ब्रह्मपुत्रा नदी चीनमध्ये यारलुंग झांगबो या नावाने ओळखली जाते। 2018 मध्ये चीनमधील झांगबो नदीला पूर आला होता। तेव्हा या पुराची माहिती चीनने भारताला उशिरा दिली, त्यामुळे आसामच्या काझीरंगा परिसरात भीषण पूर आला होता। ब्रह्मपुत्रा नदीचे चीनमधील उगमस्थान आणि चीनच्या कुरापती यामुळेही आसामला पुराचा फटका बसतो असं बोललं जातं। आसामसह संपूर्ण ईशान्य भारत भारतासाठी महत्त्वाचा आहे। याकडे आता विशेष लक्ष देण्याची गरज आहे। पूर आल्यानंतर निर्माण होणारी आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी यंत्रणा उभी करण्यापेक्षा पूर येऊच नये यासाठी यंत्रणेचा वापर करण्यावर भर देण्याची गरज आहे। पूर येण्यापूर्वीच्या डिझास्टर मॅनेजमेंटवर काम करण्याची गरज आहे। तेव्हाच आसामसह संपूर्ण ईशान्य भारत सुरक्षित होईल। या संदर्भात तुम्हाला काय वाटतं? आपली प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा।